सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून जबरी चोरी, मोटरसायकल चोरीसह एकूण 5 गुन्हे उघडकीस, सुमारे 3,70,000 रुपये मुद्देमाल जप्त। गुन्हे शाखेकडील पीएसआय मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकाला मिळालेल्या बातमीवरून सोलापूर शहरातील कंबर तलाव ते जगदीश मंगल कार्यालय सोलापूर अशा जाणाऱ्या रोडवर आरोपी प्रदीप अशोक गुरव, वय वर्ष 36, राहणार विजापूर नाका, झोपडपट्टी, सोलापूर यास ताब्यात घेतले। त्यावेळी सदर इसमाच्या पाठीवर असलेल्या बॅगबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची बॅग रेल्वे स्टेशन समोरील रस्त्यावरून एका माणसाकडून चोरल्याचे सांगितले। सदर बॅगेमध्ये आरोपीने जबरीने चोरलेली रक्कम रुपये 45,200 मिळून आली। त्याबाबत सदर बाजार पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा उघडकीस आला। तसेच प्रदीप गुरव याच्या ताब्यातील बिना नंबर प्लेट काळ्या रंगाच्या मोटरसायकलीबाबत विचारपूस केली असता त्याने सदर मोटरसायकलबाबत माहिती दिली नाही। सदर मोटरसायकलची इंजिन व चेसी नंबरबाबत माहिती प्राप्त करून सदरची मोटरसायकल 10 वर्षापूर्वी सिव्हिल हॉस्पिटल येथून चोरी केली असल्याची माहिती दिली। त्यावरून सदर बाजार पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा उघडकीस आला। तसेच पीएसआय मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये तानाबाना चौक ते वल्याळ बगीच्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर गस्त करीत असताना 2 इसम उदयकुमार रामुलू कामूर्ती, आनंद श्रीरामुलू नक्का यांना बिना नंबर प्लेट असलेल्या संशयित मोटरसायकलसह चौकशीकामी ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांच्याकडे मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता ती चोरी केली असल्याबाबत माहिती दिली। त्याबाबत जिल्हा पोलीस ठाणे येथे दाखल मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे। त्याचप्रमाणे पीएसआय मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विडकर बाग ते मुस्लिम पाशा पेठ या ठिकाणी गस्त करीत असताना संशयित इसम रतन सोमनाथ माटे, वय 27, राहणार मध्यवर्ती सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील मोबाईलबाबत विचारणा केली असता सदरचा मोबाईल चोरीचा असल्याबाबत सांगितले। त्यानुसार जिल्हा पोलीस ठाण्यामध्ये दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला। त्याचप्रमाणे पीएसआय मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथक यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की 2 इसम डोंगराव रोड येथील मुस्लिम स्मशानभूमीच्या पुढे जाणाऱ्या जुन्या पत्र्याच्या शेडच्या बाहेर थांबले असून त्या शेडमध्ये चोरीच्या टीव्ही ठेवल्या आहेत। त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन विनायक विठ्ठल गायकवाड, लखन अशोक गायकवाड यांनी ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांच्यासह सदर पत्र्याच्या शेडची पाहणी केली असता यामध्ये चोरीचे 7 एलईडी टीव्ही ठेवलेले दिसून आले। त्याबाबत अधिक चौकशी केली असता त्या एलईडी टीव्ही त्यांनी त्यांचे आणखी 2 साथीदार रोहित रमेश गायकवाड, राजकुमार उर्फ भोला आनंदया स्वामी यांनी मिळून सुमारे 1.5 वर्षांपूर्वी सोलापूर येथील रोडवरील एका टेम्पोमधून चोरले असल्याची माहिती दिली। त्यानुसार फौजदारसोडी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे। अशा प्रकारे 6 आरोपींकडून रोख रक्कम, 2 मोटरसायकल, 7 एलईडी टीव्ही, 1 मोबाईल असा एकूण 3,69,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील डोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराव गायकवाड, वाजिद पटेल, योगेश वर्धे, संजय साळुंखे, आनंद गडगुरे, सिद्धाराम देशमुख यांनी पार पाडली आहे। सदरची माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून प्रेसनोटच्या माध्यमातून गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांना देण्यात आली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।